महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वा लाखे यांनी मागील मे महिन्यात शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी ॲडव्होकेट नंदा परात यांची नियुक्ती केली। त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी पक्ष संघटन बांधणी आणि विविध कार्यक्रम राबवले। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना पक्षीय कार्यक्रमांमध्ये डावलले जात आहे असा आरोप ॲडव्होकेट नंदा परात यांनी केलाय। राज्यघटनेने दिलेल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक न्याय मिळवण्यासाठी नागपूरमध्ये 29 ऑगस्ट रोजी नारी न्याय आंदोलन आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमात अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांब उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वा लाखे यांनी नागपुरात पत्रकार परिषद आयोजित केली होती। तथापि या पत्रकार परिषदेत मुंबईहून आलेल्या उज्ज्वला सावळे आणि नीता त्रिवेदी या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी नागपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा ॲडव्होकेट नंदा पराते यांना निमंत्रण किंवा माहिती न देता डावलण्याचा प्रयत्न केला। परिणामी या कार्यक्रमाची माहिती उशिरा मिळाल्याने पराते यांनी प्रेस क्लब गाठले। तोवर पत्रकार परिषद संपली होती। त्यामुळे नाराज झालेल्या परात यांनी संताप व्यक्त करत निघून गेल्या। त्यावेळी घडलेला आरोप प्रत्यारोपांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बघूयात नेमकं काय घडलं। आम्ही प्रश्न केला त्यांना तर ते म्हणाले तुम्हाला माहिती होतं। नाही, मला अजिबात माहिती नाही, मला कोणी काहीच सांगितलेलं नाही। परत नाही तुम्हाला पार्टीमधून म्हणजे असं डवलण्यात येत आहे का? मला माहित नाही। मला आंदोलन 3 महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली, कार्यक्रम घेऊन राहिले, मला का डावलण्यात येऊन राहिलेलं आहे मला काहीच समजून नाही। समन्वय नाही आहे का? समन्वय नाही आहे का? तुम्ही महिला अध्यक्ष झाल्या त्यापासून तुम्हाला डावलण्यात येत आहे का? हो। काय कारण आहे? सांगितलं कारण काय? गटातटाचं राजकारण नाही मॅडम, आताच 2 मिनिटापूर्वी बोलले ना गटातट। मी नागपूरमध्ये कार्यक्रम आहे, नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे। स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही, स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही। त्यांना मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा, तुम्ही आपल्या अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे कहा दिसून नाही राहिली आहे? उनका ये कहना है दाई, उनका ये कहना है कि आप कल की तैयारी कर रही हैं। उनका ये कहना है कि आप कल की तैयारी कर रही हैं। इस विषय में क्या कहना है आपका? उद्याला आंदोलन आहे त्यांचं वाला, तुम्ही त्यात सहभागी राहणार का? होणार का? मी सहभागी होणार आहे। नाही पण तुम्हाला का डावललं मला माहित नाही, तुम्ही ताईला विचारा। काय वाटतं तुम्हाला? काय कारण आहे? आगे की भूमिका क्या रहेगी आपकी? काय सांगा? त्यांनी तो बोलला की मला माहिती कम्युनिकेशन गॅप आहे। काय झालं? तुम्ही बोलले आता की आम्ही आमचं बोलणं झालं, अरे बाबा गटातटाचं राजकारण अजिबात नाही, आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे। काय झालं की 3-4 ग्रुप बनवण्यात आले, त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल, आता मी आता बघितला नाही। जबाबदार पदाधिकारी आहेत ना, महिला अध्यक्ष आहेत ना शहराच्या। ऍक्च्युली आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज टाकला, त्यांनी आरोप केला डावलण्यात येत आहे, ते म्हणाले तुम्ही परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही? महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात, ग्रुपवरच मेसेज जात असतात। त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल, त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही। मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या त्यांचा आरोप आहे एकही पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला नाही। मी 3 महिन्यापासून प्रयत्न करते ते या आंदोलनासाठी, आता जेव्हा यश आलं तर का डावलण्यात आलं असा त्यांचा आरोप। असं अजिबात होत नाही। आता यांना सुद्धा वेळेवर नाही, पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे, यात किती सत्य आहे? तुम्ही चक्क खोटं बोलल्यात। त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज नव्हता। ग्रुपवर मेसेज आहे। ग्रुपवर तुम्ही फोन का नाही केला? फोन प्रदेश अध्यक्ष नसतात करत, ग्रुपवरच मेसेज जात असतात। ही प्रदेशची प्रथा आहे। आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे, ही जिल्हाध्यक्ष आहे, कोणालाही पर्सनली फोन जात नसतात। कुठेतरी बोलत होते ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात। तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे, त्यांच्या वाचण्यात नाही आलं, त्यांना असं वाटलं असेल, त्यांची चुकी नाही, त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे, ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे, की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलवलं नाही। असं नाही, आम्हालाही रस्ता चुकला, मलाही वेळ झाला, कारण मी तिकडे प्रोग्राम मध्ये होताना वेळ यायला, असं काहीही नाही। कोणताही गट नाही, तट नाही महिला काँग्रेसमध्ये। त्यांनी तुमच्या पदाला फोन करून विचारलं का? त्यांनी सांगितलं मग मी इथे आहे नाही? त्याही माझ्याच पदाधिकारी आहेत, माझ्या काही वेगळ्या टीम थोडी आहे। नाही, त्यांचं म्हणणं आहे ना आता गटातटाचं म्हणजे गट मला डावलल्या जात आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे। त्यांनी फोन केला पण तुम्ही फोनवर मला डावलतात अशा पद्धतीचा थेट त्यांनी आरोप केलेला आहे। मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न?
त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण 3 वाजता प्रेस आहे, मी सांगितलं त्यांना स्वतः, बोलणं झालं माझं. आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आधी माझी शहराध्यक्ष दिसत आणि आम्ही नाही तुमचं ते जे आहे आम्ही नॅश अलीला सुद्धा केला, लावा फोन, तुम्ही फोनवर बोलू शकता. नॅशला सुद्धा सांगितलं पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही. नॅशचा पण नाही, कालपासून सातत्याने नॅश अली सुद्धा आमच्या सोबतच आहे. कुठंही गटातटाचं राजकारण नाही. नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी शहराचा? म्हणजे ह्यांच्याऐवजी असं काही नाही, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू. बघा महिला असतात, महिलाला असं वाटतं कुठेतरी बाबा आम्हाला डावलला गेला का, चिडत असते, राग असते. अहो एवढे बलात्कार होते तिथं तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही, एवढं काय आमच्या महिलाला आम्ही समजवतो त्यांना.